नमस्कार सर्वांना. कसे आहेत सर्वजण? तर चला बघूया आपण 2 पद्धतीच्या चटपटीत अशा टेस्टी पुरी रेसिपी. तर नक्की नेहमी आपण साधी पुरी वगैरे खातच असतो, तर या पद्धतीने आपण या छोले भाजीच्या बरोबर दररोज वेगळ्या पुऱ्या करून बघणार आहोत. इथे मी एक आलं तुकडा, एक मिरची आणि एक कांदा घेतलेला आहे आणि इथे 10-12 पानं ही पालकाची धुवून घेतलेली आहेत आणि आपण आता याची पेस्ट करून घेणार आहोत. मस्तपैकी साफ करून ही पालकाची पाने घेतलेली. हे बघा, आता मस्त आपण हे पुरी साठी ही पालकाची पेस्ट रेडी करून घेणार आहे. तर इथे मी झाकण लावले आणि मस्तपैकी अशी पेस्ट ही आपण रेडी करून घेतलेली. चला आता आपण याच्यासाठी पीठ मळणार आहोत. इथे भांड्यामध्ये आपण ही पालकची पुरी घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण बघा पूर्ण पालकची पुरी एका भांड्यामध्ये टाकून घ्या. पूर्ण याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता याच्यात पीठ टाकणार आहोत. मस्तपैकी अशा खुसखुशीत आपण पालकच्या पुऱ्या इथे रेडी करणार आहोत. हे बघा, त्याच्यामध्ये मी 2 चमचे रवा टाकणार आहे. रव्यामुळे त्या मस्त खुसखुशीत पण होतील आणि फुगतील पण चांगले. इथे आपण रवा टाकून घेणार आहोत. बघा 2 चमचे मी इथे रवा टाकून घेतलेले आहे आणि मिक्स करून घेतले आणि ते तेवढं 1 ते 1 का 1.5 वाटी आपण गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर थोडं समजेल आपल्याला किती लागेल ते. तिथे मीठ मी चवीनुसार टाकलेलं आहे याच्यामध्ये. सारख्या त्याच पुऱ्या खाण्यापेक्षा अशा टेस्टी आणि वेगळ्या चवीच्या नक्की या पुऱ्या ट्राय करा. तर इथे बघा 1 कप मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि परत दुसरा कप टाकलेलं. तिथे 2 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. जेवढ्या तुम्हाला पुऱ्या करायच्या तुम्ही घेऊ शकता किंवा थोडंसं मिश्रण तुम्ही मिक्स करून बघून थोडं जेवढं लागेल तेवढं पीठ तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. तर बघा मी 2 कप टाकलेले आणि त्याच्यात थोडं मिक्स करून घेतलेलं आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण जास्त एकदाच पाणी टाकू नका, कारण पालकची प्युरी पण आहे त्याच्यामुळे जास्त पाणी लागत नाही. ते त्याच्या मिक्सरच्या भांड्यात आपण पालकची प्युरी केली होती त्याच्यातच फक्त मी थोडं पाणी टाकलेलं आहे आणि त्या पाण्यानेच आपण ही मस्त पुरीचं पीठ मळून घेणार आहे. त्यामुळे जास्त आपलं पाणी पण जास्त लागणार नाही आणि आपल्याला घट्टसर असं मळायचं. तर बघा मस्त असं आपला घट्टसर गोळा तयार झालेला आहे. तिथे थोडंसं तेल लावून मी याला ठेवून देणार आहे. पुरीसाठी नेहमी थोडंसं घट्टसरच पीठ मळलं तर चांगलं होतं. नक्की हे करा. तर इथे 1 चमचा तेल टाकून मी असंच गोळा हा थोडा मळून आपण 10 ते 15 मिनटं आपण असंच साईडला ठेवणार आहोत आणि नंतर याच्या पुऱ्या बनवून घेणार. तर बघा सर्व पीठ आपण एकत्र करून ठेवून देते असं साईडला. झाकण ठेवून द्या म्हणजे ते जास्त कडक वगैरे होणार नाही. मस्त आपल्या खुसखुशीत अशा पुऱ्या रेडी होतील. बघा मस्त आपला घट्टसर पिठाचा गोळा तयार आहे. इथे मी बघा 10-15 मिनटात गोळा आपला मस्त रेडी. परत त्याचं थोडंसं 1 मिनटात आता मळून घेतलं आणि याच्या आपल्याला जर तुम्हाला छोट्या छोट्या पुऱ्या करायच्या असतील तर तुम्ही त्या पण करू शकता. तर इथे मी जास्त लाटून पटापटा 1 चपाती लाटून त्याच्या पुऱ्याला वाटीने कापून घेणार आहे. ते बघा मी 1 पुरी लाटून घेतलेली आणि त्याच्यानंतर आपण कोणत्याही कटरनी किंवा डब्या झाकण वगैरे असेल त्याच्याने जर तुम्हाला वेगळ्या शेपच्या करायच्या असेल तर त्याच्याने पण तुम्ही या पुऱ्या वेगवेगळ्या शेपनी करू शकता. बघा मस्तपैकी आपल्या हे आता लाटून झालेले. काही जास्त जाडसर पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, अशी पुरी लाटून घ्यायची आहे. बघा आणि आता आपण याच्या मस्तपैकी वाटीने आकार देऊन मस्त पुऱ्या अशा कट करून घेणार. तर मस्त अशा आपल्या टेस्टी पुऱ्या इथे दिसत आहेत. तर बाकीचं पीठ काढून आपण परत आपल्या या पुऱ्या करून घेऊया. बघा किती मस्त अशा झालेल्या. तर आपण आता इथे मी तेल तापायला ठेवलेलं. बघा असं मीडियम गॅसवरच तेल तापून आपण त्यामध्ये पुऱ्या तळणार.
तेल गरमच हवं. गरम तेल असेल तर मस्त पुऱ्या फुगून पण वरती येतात, नाही तर मग तेल पितात. म्हणून थोडं गरमच तेलात आपण या पुऱ्या रेडी करायच्या. तर मस्त पुरी आपली एका साईडनी गोल्डन झालेली, दुसऱ्या साईडनी पण आपण करूया. मस्त अशी अशी टेस्टी आपली पुरी रेडी झालेली आहे. बघा किती मस्त ग्रीन आणि नक्की या पद्धतीने एकदा करून ट्राय करून बघा. बाकीच्या पण या सर्व पुऱ्या इथे रेडी करून घेते. असं फुगलेल्या आणि टम टेन्शन बघा किती टम फुगलेल्या पुऱ्या आपल्या रेडी झालेल्या. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आता मस्त कोणत्याही भाजीच्या बरोबर तुम्ही किंवा श्रीखंड वगैरेसाठी किंवा अशाच नुसत्या पुऱ्या दिल्या आणि सॉस बरोबर जरी मुलं किंवा चटणी बरोबर पण खाऊ शकतात, किंवा बटाट्याची भाजी वगैरे. तर इथे मी छोलेची भाजी केली होती, त्याच्याबरोबर ह्या पुऱ्या आपण सर्व करूया. बघा मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि मस्त गरमागरम आपली भाजी मस्त अशा टेस्टी झालेल्या आहेत. नक्की एकदा ट्राय करून मस्त दिसत आहेत देखील. मुलांना तुम्ही डब्यामध्ये पण देऊ शकता. बघा किती मस्त अशा टम्म फुगलेल्या पुरी, नक्की एकदा ट्राय करून बघा. एकदम टेस्टी आणि मस्त टेम्पटिंग झालेले आहेत. किती फुगलेले आहेत आतमधून पूर्ण एकदम मस्त असं हे झालं. बघा किती मस्त वाटत आहेत. पूर्ण गरम वाफेने त्या हे झालं. नक्की ह्या पद्धतीने एकदा या पुऱ्या करून बघा. मस्त अशा छोले बरोबर तळलेल्या साध्या पुऱ्या खाण्यापेक्षा नक्की एकदा ह्या पद्धतीने या पुऱ्या ट्राय करून बघा. आता पण बघा किती मस्त फुगलेलं आहे. तर दुसरी रेसिपी बघूया. याच्यासाठी मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी कणिक घेतलेले, गव्हाचं पीठ आणि 2 चमचे बेसन टाकलेलं आणि याच्यामध्ये मिक्स करून घेतलं. तर इथे आपण याच्यामध्ये बघा 1 चमचा सफेद तीळ टाकलेले आणि थोडी कोथिंबीर टाकलेली. पाहिजे तर तुम्ही कसुरी मेथी पण याच्यामध्ये टाकू शकता. मला चव येईल मस्त अशी टेस्टी. मीठ चवीनुसार टाकलेलं आहे आणि थोडे चिली फ्लेक्स टाकलेले आहेत मी. तुम्हाला नसेल तर लाल तिखट पण टाकलं तरी होईल. चटपटीत अशी आपण करणार. इथे मी अर्धा चमचा ओवा हे करून घेतलेलं आहे, थोडासा क्रश करून. याच्यामध्ये थोडी कसुरी मेथी पण मी ॲड केलेली. मस्त अशी टेस्टी आणि चमचमीत अशी वेगळी पुरी आपण नक्की एकदा ट्राय करून बघा. तर हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेतलं. याच्यात थोडं थोडं पाणी टाकून मळून घेणार आहे. बघा मस्त असा गोळा तयार करून घेणार. एकदम मस्त असा टेस्टी गोळा तयार करून घेणार आहेत आपण. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सॉफ्ट पण नाही, असा मीडियम साईजचा गोळा आपण त्याच्यामध्ये रेडी करून घेणार आहोत. बघा थोडंसं आता वरून तेल थोडं तेल लावून थोडं मळून घ्या, म्हणजे जास्त चिकटणार नाही वगैरे हाताला. आणि असंच 5-10 मिनटं आपल्याला ठेवून द्या. हे ज्वारीच्या असल्यामुळे आपल्या मस्त अशा हेल्दी पुऱ्या रेडी होतात. मस्त अशा आपल्या हेल्दी पुऱ्या रेडी होतात. एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही. 5 मिनटं रेस्ट केल्याच्या नंतर बघा परत एक मोठा गोळा घेतलेला आहे आणि परत त्याचे आपण लाटून ते गोळे करून घेणार आहे. गोळे करून मस्तपैकी आपण याचे घेणार आहोत आणि मस्त लाटून आपण पिठात थोडे घोळून तुम्ही पाहिजे तर छोटे छोटे गोळे करून छोट्या छोट्या पुऱ्या पण याच्या करू शकता. ते बघा मस्त आपण मोठी एक पुरी लाटून घेऊया आणि वाटीच्या साह्याने याचे कट करून घेऊया. बघा वाटीच्या साह्याने मस्तपैकी असे तुमच्याकडे कटर असेल तर त्या कटरने पण तुम्ही करू शकता. याच्यामध्ये अशा पद्धतीने सर्व पुऱ्या मी बनवून घेते. वेगवेगळ्या शेपच्या पण तुम्ही पुऱ्या करू शकता जर तुम्हाला आवडलं तर. इथे बघा मी तेल गरम करून ठेवलं आणि या तेलात तळून घेतलेलं. तेलात तळून या मस्तपैकी तेलात तळून घेतलेल्या आहेत पुऱ्या.
मस्त फुगत आहेत बघा. एकदम गरम ऑइलमध्ये तळलेत, एकदम मस्त दोन्ही साईडून ब्राऊन होत बसतात, एकदम मस्त असे. मस्त कलर पण आलेला आहे आणि त्यांना मस्त वाटत. मुलांना टिफिनमध्ये वगैरे देण्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करू शकता या पद्धतीने. दरवेळेला साध्या आपल्या गव्हाच्या खाण्यापेक्षा असा वेगळा काहीतरी हेल्दी पदार्थ नक्की मुलांना वगैरे किंवा आपल्याला पण आवडतो. घरातल्यांना पण सगळ्यांना नक्की आवडतील या पद्धतीने तुम्ही पुऱ्या. हे बघा मस्त टम्म फुगलेलं आणि मस्त असं टेस्टी झालेलं. ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत आपल्या. ते बघा किती मस्त अशा टम्म फुगलेल्या आपल्या. तेवढंच टेस्टी हेल्दी अशा आपल्या पुऱ्या रेडी झाल्यात. तर आता हे आपण तुम्ही भाजीवरून येतं छोलेचीच भाजी बनवली त्याच्याबरोबर आपण सर्व केलेले आहेत. नक्की एकदा ट्राय करून बघा. कारण साध्या पुऱ्या किंवा भटुरे आपण दरवेळेला खातोच. या पद्धतीने वेगळ्या पद्धतीचे दोन रेसिपी नक्की ट्राय करून बघा. जर आवडले लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.